रामकृष्ण हरी मित्रांनो, सगळ्यांना सुप्रभात. आपण मागील हप्त्यात एक व्हिडिओ बनवला होता पाताळगंगेच्या बाबतीत, की आपल्या घराजवळून पाताळगंगेचं दृश्य, मंदिराचं दृश्य तुम्हाला दाखवलं होतं आणि किती पाणी येऊ शकतं याचा अंदाज आपण तुम्हाला दिला होता. तर आता काल रात्री या नदीला एक थेंबही पाणी नव्हतं आणि रात्रीतून भोजापूर खोऱ्यात सिन्नर तालुक्यात इतका पाऊस झालेला आहे की त्याचा परिणाम भोजापूर धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे. आणि भोजापूर धरण ओव्हरफ्लो होऊन रात्रीतनं जे पाणी खाली आलं आहे ते पाणी किती आहे आणि नळवाडी ग्रामस्थांसाठी, पंचकृषीसाठी, भोजापूर खोऱ्यासाठी ही आनंदाची बातमी. परंतु एक अजूनही थोडंसं काळजीपूर्वक एक गोष्ट आहे की म्हाळुंगी नदी जी धोक्याची पातळी सुरू होते तिथपर्यंत सुरू झालेली आहे आता. कारण हे बघा, इथे पाताळेश्वर देवस्थान जिथे आहे इथे ह्या पुलावरती पाणी आलेलं आहे. म्हणजे इथून जो रहदारीचा रोड आहे, आता ही गाडी येते, आमचे मित्र सतीशराव गाडी घेऊन आले आणि हे चाललेत. हे बघा, म्हणजे आता गाडीचं दळणवळण साधारणतः होऊ शकतं, पण एक अजून जर पाऊस वाढला तर कदाचित धोक्याची पातळी असेल ही. तर आता हे बघा, इथे आपण येतोय, आता इथे समोर एक मराठी शाळेची दिंडी मुलांची चाललेली आणि जिथे अतिशय कमी पाऊस होता, हे बघा, हे दिंडी, शाळेची दिंडी आनंदी वातावरणात चाललेली आणि इथे आपलं पाताळगंगेचं जे कुंड होतं ते कुंड पूर्णपणे झाकले गेले. इथे या मंदिराच्या अगदी निम्म्यापर्यंत पाणी आहे आणि इथे बघू शकता आपण, हा जो जाण्या येण्याचा पूल आहे, हा पूल पूर्णतः आता पाण्यात गेला आहे, बुडाला आहे. साधारणतः एक 4-5 इंच पाणी या पुलावरती आलेलं आहे आता. इथे हे पाताळेश्वर मंदिर, मित्रांनो हे बघा, आता आपण आलेलो आहे इथे म्हाळुंगी नदीच्या कडेला आणि या पाताळेश्वर मंदिराजवळ आपण इथेच व्हिडिओ बनवला होता की समोर धबधबे तयार होतील. ते जे खडक आपण त्या दिवशी दाखवले होते पूर्णपणे उघडे होते. आता त्या खडकांवरती पाणी बघा किती, पूर्ण दुथडी भरून, म्हणजे पूर्ण ते टोक ते हे टोक भरून ही नदी पूर्ण आता ओसंडून वाहत आहे. आणि इथे मंदिराच्या बाजूला अगदी सुंदर नैसर्गिक दृश्य तयार झालेलं आहे. हे आपण बघू शकता. इथे ही नदी तिकडे दक्षिणेकडे सुरू होते आणि पुन्हा पूर्वेला तिचा प्रवाह सुरू होतो. परंतु ही जी स्थिती आहे ही नैसर्गिकदृष्ट्या जरी चांगली असली तरी अजून जर पुढच्या काही काळात, काही तासात जर जास्त पाऊस वाढला तर ही धोक्याची पातळी नदी ओलांडू शकते. आत्ताच सध्या धोक्याच्या पातळीपर्यंत आलेली आणि संगमनेरकरांसाठी ही सूचना आहे. संगमनेरकरांसाठी ही मोठी सूचना आहे. संगमनेरकरांना माझं एक आव्हान असेल की ज्यावेळेस तिकडून प्रवरामाईलाही भंडारदऱ्याकडनं पाण्याचा ओघ सोडला जातो भंडारदरा धरणातून, त्यावेळेस ते पाणी आणि हे पाणी प्रवरामाई एकत्र करताना थोडी गडबड होते. तिथे लवकर हे पाणी, म्हाळुंगीचं पाणी प्रवरामाई घेत नाही. त्यामुळे प्रवराच्या काठेला असणारे संगमनेरमधली जेवढी घरं आहेत किंवा जे राहणारी लोक आहेत त्यांना कृपया विनंती करण्यात येत आहे, त्यांनी काळजी घ्यावी. कारण हे भोजापूर धरणाचं पाणी अतिशय मोठ्या प्रमाणात वरतून ओव्हरफ्लोचं पाणी इथं खाली येत आहे आणि हे पाणी जर वाढलं, आता हे एका दिवसात रात्रीतनं फक्त एवढं पाणी आलेलं आहे आणि हे पाणी जर वाढलं तर मागच्या वर्षी 2-3 वर्षापूर्वी संगमनेरकरांचे, जरा झोपडपट्टीवाल्यांचे, झोपडीचे आणि नदीलगत राहणाऱ्या लोकांचे हाल झाले होते. तरी कृपया संगमनेरकरांना ही विनंती आहे की आपण कोणत्याच परिस्थितीत, हे बघा इथे दिसतंय, हे बघा इथे दिसतंय किती मोठा पाण्याचा प्रवाह भोजापूर धरणाकडनं आपल्या संगमनेरच्या दिशेने येतोय. तरी आपण सगळ्यांनी काळजी घ्या आणि एवढ्या पाण्यात कुठे जाऊ नका, येऊ नका, नदी ओलांडून जाण्याचा प्रयत्न करू नका. शाळकरी मुलांची काळजी घ्या.
ज्ञानोबा माऊली तुकाराम जरे रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. मित्रांनो, हे बघा, हे पाताळेश्वर देवस्थान समोरचं असलेलं दृश्य. इथे जिथे कुंड होता तो कुंड पूर्णपणे पाण्याने झाकला गेलाय. हा जो छोटासा पूल आहे, हा अर्धा पूल पाण्यात गेलेला आहे. आणि म्हाळुंगीचं पाणी, आता त्या म्हाळुंगीचं पाणी आणि इकडे पाताळगंगेचं पाणी जवळजवळ एकत्र झालेलं आहे. आणि या संगमावरचं दृश्य आपल्याला समोर दिसतंय. या संगमावरती हा जो संगम आपल्याला पाहायला मिळतोय, हा इकडनं पाताळगंगेचं पाणी आणि तिकडनं प्रवरामाईचं पाणी असा पाताळगंगेचं पाणी आणि तिकडनं म्हाळुंगी नदीचं पाणी, हे दोन्ही पाणी एकत्र इथे येऊन मिळतात. अतिशय मोठं पाणी इथे तयार झालेलं आहे. आता इथे बॅक फ्लो तयार झालेला आहे. हे दोन्ही पाणी ज्याप्रमाणे एकत्र होत नाही तसं इथं परिस्थिती झालेली आहे. विचार करा मित्रांनो, जर इथे छोटीशी नदी असताना हे स्वरूप आहे की तिकडनं येणारं पाणी जे आहे ते म्हाळुंगीचं आहे आणि हे पाताळगंगेचं पाणी आहे. हे पाताळगंगेचं पाणी छोटंसं असताना सुद्धा म्हाळुंगी नदीत पाणी ते पटकन जात नाही आहे फ्लो असल्यामुळे, आणि त्याचा बॅक फ्लो इकडे चढला आहे. तशी परिस्थिती संगमनेरमध्ये होऊ नये, किंवा संगमनेरला जर प्रवरेचं पाणी आलं तरी हे म्हाळुंगी नदीचं पाणी तिथे लवकर प्रवरामाई घेते न घेते अशी परिस्थिती तिथं तयार होते. त्यामुळे संगमनेरकरांनी थोडीशी काळजी घ्यावी. महाराज खाओ. आज अशा प्रकारे या पाताळगंगेला मस्त छानपैकी पाणी आलेलं आहे. आणि हे जे म्हाळुंगीचं स्वरूप आहे समोर, हे समोर दिसतंय. आज आपल्या समोर काही नळवाडी गावचे ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत. त्यात एक सन्मानपूर्वक स्थान असणारं पंचकृषीतलं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय राजेंद्र साहने साहेब आपल्यासोबत आहेत. ते खरेदी विक्री संघ सिन्नर, ते आता सध्या व्हाईस चेअरमन म्हणून त्यांची निवड झालेली आहे. माऊली, काय वाटतं आता या भोजापूर खोऱ्यात? खरं तर काल म्हाळुंगीच्या नदीचं पाणी जर बघितलं तर काल रात्री एक थेंबही म्हाळुंगीच्या नदीला पाणी नव्हतं. म्हणजे थोडंसं असेल, जे पावसाचं असेल ते थोडंफार. परंतु आज रात्रीतनं भोजापूर धरण ओव्हरफ्लो होऊन हे अगदी दुथडी भरून दोन्ही टोकाला पाणी म्हाळुंगीच्या पुरत नाही आहे, असं एवढं छान पाणी, मोठं पाणी इथे म्हाळुंगीच्या नदीला आलेलं आहे. तर हे भोजापूर खोऱ्यासाठी काय वाटतं आपल्याला? ही कशी परिस्थिती, किंवा आता जुलैच्या साधारणतः 22-23 तारखेच्या दरम्यानच हे पाणी इथपर्यंत आलेलं आहे. तर याबद्दल पंचक्रोशीतील पाण्याचा हा जो आनंद आहे, याबद्दल काय सांगाल तुम्ही? म्हाळुंगी नदी म्हणजे आमच्या खोऱ्याचं एक वैभव आहे आणि दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाणी येतं आहे. आणि यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलं. सगळा परिसर आनंदीमय झालेला आहे. आणि सगळ्या परिसरामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे. आता इथे पाताळेश्वर देवस्थान समोर जे इथे पाताळगंगेचं पाणी आहे, हे पाताळगंगेचं पाणी अगदी मंदिराच्या पायथ्याशी, म्हणजे मंदिराच्या ज्या काही पायऱ्या आहेत त्या सुद्धा बुडालेल्या आहेत इथं. आणि जे पुलाचं अर्धा भाग आहे तो अर्धा भाग पाण्याखाली आहे. तर आपल्यासोबत विविध कार्यकारी सहकारी संस्था नळवाडी सोसायटीचे आदरणीय चेअरमन साहेब दत्तू नाना दराडे आपल्यासोबत आहेत. नाना, काय सांगाल? पंचक्रोशीत हे जे पाताळेश्वर देवस्थानासमोर निसर्गरम्य आज सगळं दृश्य पाहायला मिळतंय, हे आत्तापर्यंत किती वेळेस असं पाहायला मिळालं होतं? किंवा या जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पाणी इथपर्यंत येतं का? किंवा ही जी आत्ता म्हाळुंगीची पातळी, ही पातळी धोकादायक आहे का? किंवा त्याबद्दल सतर्कता म्हणून तुम्ही काय सांगाल? मला तर इतका आनंद झाला आहे की पंढरीच्या पांडुरंगाची उद्या एकादशी, आणि त्या एकादशीच्या आदल्या दिवशीच महादेव पाताळेश्वराच्या आपल्या या मंदिरासमोर माझ्या जीवनामध्ये प्रथम मी एवढं पाणी पाहिलं आहे का माझ्या एवढ्या उभ्या आयुष्यामध्ये एवढं पाणी इथपर्यंत या लेवलला कधीच पाणी पाहिलेलं नव्हतं. आणि नदी एवढी तुडुंब भरून वाहती. आमच्या नळवडी गावचं नळराज ऋषींचा आशीर्वाद, महादेवाचे आशीर्वाद, सदामदेव महाराजांचे आशीर्वाद आणि पांडुरंगाचे कृपा आशीर्वाद आमच्या नळवडीवर असेच कायमस्वरूपी असतील, असे राहू द्या अशी पांडुरंगाचरणी मी प्रार्थना करतो. खूप आनंदी आमचं नळवडी गाव. पाणी आल्यामुळं सर्व परिसरामध्ये आज आनंदाचं वातावरण तयार झालं आहे. अशीच कृपा द्यावा आमच्यावर कायम असू दे. महादेवरायाला तेच सांगतो, सर्वांना सुखी ठेव. धन्यवाद. धन्यवाद माऊली. अतिशय
नळवाडी गावातल्या ग्रामस्थांनी या प्रतिक्रिया, अनमोल प्रतिक्रिया खरं तर या भोजापूर खोऱ्यातल्या दिलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आपल्या चॅनलच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना हे निसर्गरम्य दृश्य आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करतो, दाखवतो. हे बघा, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. या मठाचे मठाधिपती, पाताळेश्वर संस्थानचे आता मठाधिपती आदरणीय हरिभक्तपरायण विलासजी महाराज भोसले हे सुद्धा आषाढी वारीला गेलेले होते. रात्रीच त्यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि महाराजांनाही खूप खूप धन्यवाद देतो आणि या व्हिडिओ तिथे थांबूया. धन्यवाद. रामकृष्ण रामकृष्ण. हे बघा मित्रांनो, हे सगळे ग्रामस्थ पाहणी करतायत पाण्याची आणि इथं दिसतंय तुम्हाला हा जो पाण्याचा प्रवाह, हा जो स्पीड आहे, हे बघा आता शेवटच्या टोकाला पाणी इथं आणि पाण्याला फ्लो एवढा आहे की ही जवळजवळ असं म्हणायला हरकत नाही की ह्या माळुंगी नदीच्या धोक्याच्या पातळीची जो सुरुवात होते अगदी त्याचं टोक गाठलेलं आहे. हां, आणि अजून 2 दिवस जर पाऊस चालला एकसारखा तर अकोलेकरांनी, संगमनेर अकोलनाका आणि संगमनेर परिसरातल्या लोकांनी फार काळजी घेण्याचं काम, सतर्क राहण्याचं आत्ताच गरज आहे. काय भयानक पाणी दादा. समोर पाताळेश्वर मंदिर दिसतंय आपल्याला, त्याच्या पाठीमागे तो तिकडे नळराज ऋषींचा डोंगर दिसतोय आणि अतिशय खूप जोरदार पाणी माळुंगी नदीचं या पुलावर दिसतंय. या माळुंगी नदीचा अतिशय मोठा प्रवाह आपल्याला दिसतोय. या भोजापूर खोऱ्यातलं ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय वसंतदादा आणि सुदामदादा आपल्या सोबत आहेत. वसंतदादा सहाने हे आपल्या सोबत आहेत आणि त्यांना विचारतो, दादा तुमच्या आयुष्यात आपण एवढे पानकाळे पाहिले तिथं या भोजापूर खोऱ्यात, तर हे जे पाणी हे मला वाटतं साधारणतः प्रथमतः आलं एवढं पाणी का याच्या अगोदर तुम्ही एवढं पाणी कधी बघितलेलं आहे या भोजापूर खोऱ्यात? पहिल्यांदाच हे पाणी बघतोय. आज माझं 74 वर्ष वय चाललेलं आहे. 74 वर्षामध्ये मी माळुंगी नदीला हे पहिल्यांदाच हे पाणी बघतोय. काय काय त्याच्यामुळं आमच्या या पाताळेश्वराच्या कृपेनं आणि आमच्या या परिसरात खूप आनंदी वातावरण निर्माण झालेलं आहे. काय बघा मित्रांनो, दादांनी सांगितलं की हे जे पाणी आहे हे 74 वर्षात पहिल्यांदा इथे एवढं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतंय. अतिशय उकळ्या मारतंय पाणी, अक्षरशः ढवळ्याला, म्हणजे ज्याला बर्फ किंवा असं एकदम पांढरा शुभ्र स्वरूप. आणि इकडून जर बघितलं नदीकडं तर आपल्याला अक्षरशः भीती वाटेल असा मोठा धबधबा इथे तयार झालेला आहे. हे बघा मित्रांनो, किती मोठं पाणी आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणाचा फ्लो आहे इथे.